आजही आजीने लहानपणी बनवलेला हा गोड पदार्थ आठवतो का तुम्हाला? हिवाळ्यात खास मऊ, थंडगार, एकदम मजेशीर असा खरवस. खरवस म्हणजे फक्त पदार्थ नाही, ते म्हणजे खरं आईचं प्रेम, आजीचं प्रेम, आईची माया आणि बालपणीची आठवण. आज आपण घरीच बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने खरवस. खरवसासाठी आपल्याला लागणार आहे कोलेस्ट्रॉल मिल्क, याला आपण मराठीमध्ये चीकसुद्धा म्हणतो. गूळ आणि वेलची किंवा तुम्ही जायफळही टाकू शकता. पहिल्यांदा तुमच्या चवीप्रमाणे दुधामध्ये चांगला गूळ मिक्स करा आणि त्याला चाळणीने गाळून घ्या, म्हणजे गुळामध्ये काही काळी वगैरे कचरा वगैरे असला तर तो निघून जाईल. नंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये खरवस लावायचे आहे त्याच्यामध्ये जायफळ किसून घ्या. आता यामध्ये आपले गूळ मिश्रित दूध घाला. परत एकदा वरतून पण जायफळ किसून घ्या. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये केसरही घालू शकता. मी येथे खरवस कुकरमध्ये बनवणार आहे. तुम्ही हे भांड्यामध्येही बनवू शकता किंवा स्टीमरमध्येही बनवू शकता. आता मी येथे कुकरची रिंग काढून घेणार आहे. 20 मिनिटांसाठी आपल्याला खरवस शिजवून घ्यायचं आहे. 20 मिनिटानंतर कुकर उघडून बघायचा तर तयार आहे आपलं गरमागरम चविष्ट आणि स्वादिष्ट असं खरवस. तुम्हाला रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.